नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या सततचा जो पाऊस चालू आहे या पावसामुळे जे काही हे टिपके पानावर दिसत आहेत, तर हे टिपके जे आहेत हे निघत असताना या पानावर जो स्मॉल डॉट्स दिसत आहेत, तर हे करप्याचे जे डाग असतात त्याचं रूपांतर नंतर खूप मोठ्या डागामध्ये होत असतं. तर याच्यासाठी आहे ना, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सगळ्यात स्वस्त जे बुरशीनाशक असतं जे M45 आहे मार्केटमध्ये, त्याच्यासोबत सुपर 5G याचं स्प्रे आपण घेऊ शकतो. आणि ही जी कंडिशन दिसते, हा आता शिरेचा जो भाग आहे तो हिरवा आहे, पण दोन शिरेमधला जो भाग आहे हा पिवळा दिसत आहे. तर हे जी कमतरता आहे ही लाईम इंड्युस्ड क्लोरोसिस म्हणजे जे फेरसची डिफिशियन्सी असते, तर त्यासाठी आपण सुपर 5G, त्यानंतर आपण जे ड्रेंचिंगमधून याला फेरसची कमतरता ही आहे, तर याच्यासाठी आपण 6% जे फेरस आहे, ही कमतरता ज्या शेतकऱ्यांना दिसत आहे त्यासाठी ड्रेंचिंगमधून 6% फेरस घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यामुळे जे लाईम इंड्युस्ड क्लोरोसिस जे आहे म्हणजे फेरसची जी कमतरता आहे ही दूर होऊन जाईल. तर 6% जे फेरस आहे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये 1 किलो आणि साध्या जमिनीमध्ये खूप कमतरता जर अशी मीडियम असेल तर 500 ग्राम प्रति एकर ठिबकद्वारे किंवा ड्रेंचिंगमधून आपण देऊ शकतो. आता ही जी कंडिशन आहे, हे जे भोकाड पडत आहे, छिद्र पडत आहेत, तर या पानामध्ये जी आळी असते, या खोडामध्ये जी आळी असते, तर ती आतमध्येच पानाला खाते आणि त्यानंतर अशी भोकडं हे पानावर अशी छिद्र पडत असतात. तर त्यासाठी आपण इमामॅक्टिन आणि M45 याच्यासोबत आपण घेऊ शकतो. हे आहे फेरसची कमतरता. हे बघा.